नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, एकूणच जंतर मंतरवरचं जे आंदोलन आता समापन झालं, समाप्ती झाली आणि विजयी जल्लोष झाला सगळा देशभर. ह्याचं कारण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ते सगळं चाललं होतं आंदोलन. मग धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, परंतु त्यासाठी 36 दिवस का लागले? यासाठी केला होता का अट्टहास? मोदी शहांना जर राजीनामा त्यांचा घ्यायचा होता तर 36 दिवस का लावले त्यांनी? आंदोलन अधिक एवढं मोठं होऊन का दिलं की त्यामागेही काही राजकारण आहे, धोरणीपणा आहे, बुचतीपणा आहे की अभिजित दिपकेला मोठं करायचं होतं. खरं तर सोनम वांगचुक हेच खरं तर ह्या आंदोलनाचे मुख्य होते, प्रमुख होते. त्यांनी पहिलं उपोषण सुरू केलं आणि नंतर ह्यामध्ये अभिजित दिपकेंनी उडी घेतली. अभिजित दिपके यांचा पक्ष, ह्याची संघटनात्मक बांधणी ही सगळी ऑनलाईन म्हणजे संगणकीय. असा पक्ष उभा राहतो का? एवढं सोपं नसतं. पण तरी अभिजित दिपकेना मोदी शहांनी मोठं करायचं ठरवलं होतं का, असा प्रश्न पडतो. मुळामध्ये आंदोलन हे हाताळण्यामध्ये सरकार यशस्वी ठरलं की अपयशी ठरलं? तर यशस्वी नक्की नाही ठरलं. आंदोलन हाताळता आलं नाही. एवढ्या मोठ्या माणसांना, एवढ्या मोठ्या पक्षाला, एवढा प्रदीर्घ अनुभव असलेल्या पक्षाला हे आंदोलन हाताळता आलं नाही. मग तुम्हाला जर राजीनामा घ्यायचा होता, 36 दिवस का लावले? तुम्हाला काय उत्तर प्रदेशातील दलितांची मतं फोडायची होती का? त्याची फाटाफट करायची होती का? मायावतींकडची मतं, अखिलेश यादवांकडची मतं, असं काय करायचं होतं का? ह्यामध्ये काय उत्तर प्रदेशची निवडणूक येणार आहे. ह्याचं कारण पहिल्याच दिवशी जेव्हा उपवास, त्यांचं उपोषण सुरू झालं सोनम वांगचुक यांचं, त्याच दिवशी खरं ते जाऊन चाललं असतं. सरकारचा प्रतिनिधी अधिकृतरित्या जाऊन चालला असतं तिथे. खरं धर्मेंद्र प्रधान तिथे जर जाऊन भेट दिली असती तर एक नवीन चांगला पायंडा पडला असता की तुमच्यापेक्षा आम्हाला काळजी जास्त आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, त्यात मंत्री आहोत, म्हणजे आम्ही पालक आहोत, चालक आहोत. त्यामुळे आम्ही तुमच्या शेजारी उपवास करतो, असं उलट सांगितलं असतं तर बरं झालं असतं. किती त्याचा संदेश केवढा चांगला गेला असता. उपवास कशासाठी असतो? तर आत्मशुद्धीसाठी. आम्ही करतोय आत्मशुद्धीसाठी उपवास करतोय. आम्ही झालेलं जी घटना आहे, नीटच्या परीक्षेमध्ये जो काही गोंधळ झाला, पेपर फुटी झाली, त्यामध्ये काहींचे प्राण गेले, हे जर सगळं झालं ते दुर्दैवी आहे, दुःखद आहे. त्यासाठी आम्ही स्वतःला शासन करून घेतो, शिक्षा करून घेतो, प्रायश्चित्त म्हणून आम्ही उपवास करतो. असं स्वतःचा मंत्री पहिल्या दिवसापासून जाऊन बसते तिथं असते तर वेगळा संदेश गेला असता जनतेमध्ये. गांधीजी स्वतःला शिक्षा करून घ्यायचे. त्यांचा उपवास कशासाठी असा? त्यांच्या उपवासापाठीमागचा उद्देश केवढा महान होता, केवढा महान उद्देश त्यांचा असायचा. तसा महान उद्देश आपल्या सरकारला का दाखवता आला नाही? त्यांनी एवढी वाट का पाहिली? आणि मग 36व्या दिवशी जेव्हा सगळीकडे अब्रूची लक्तरं निघाली, वेशीव टांगली गेली, सगळी नाचक्की होत गेली, जगभरातून सगळीकडे बेआबरू झाली, टीका होत गेली जगभरातून, देशभर वातावरण तापलं, तेव्हा मग राजीनामा घेतला. नाईलाज असतं. तोपर्यंत जेवढं ताणता तेवढं प्रकरण ताणलं. असंच आंदोलन झालं होतं 2019 ते 24च्या काळात, दुसरा कार्यकाळ जो मोदींचा होता त्या काळामध्ये. दिल्लीला ते उपोषण पंजाबच्या शेतकऱ्यांनी केलेलं होतं, शेतकरी नेत्यांनी केलेलं होतं. संसदेमध्ये जे शेतकऱ्यांसाठी कायदे केलेले होते त्या कायद्यांच्या विरोधात ते उपोषण केलं होतं. पंजाब, हरियाणा, दिल्ली येथील शेतकरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपोषणाला बसले होते. सरकारने लक्ष दिलं नाही सुरुवातीला. प्रदीर्घ काळ ते आंदोलन चाललं, 6 महिन्यापेक्षा जास्त काळ ते आंदोलन चाललं. शेवटी निवडणुका जवळ आल्या लोकसभेच्या, तेव्हा सरकारने अखेर माघार घेऊन कायदे रद्द केले. आधी सरकार सांगत होतं की कायदे आम्ही रद्द करणार नाही, ते शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. आणि मग अखेरीस निवडणुकीवर परिणाम होईल म्हणून 24च्या आधी त्यांना उपोषण मागे घ्यायला लावली आणि कायदे रद्द केले.
म्हणजेच काय, आंदोलन हाताळण्यामध्ये सरकार अपयशी ठरतंय. ते का ठरतंय ह्याचा विचार सरकारने करायला पाहिजे. लोकशाहीमध्ये मध्ये मुळात कायदे करताना लोकांचा विचार, लोकांची मतं ही पहिली विचारात घ्यावी लागतात. तज्ज्ञांची मतं, लोकांची मतं, त्यालाच लोकशाही म्हणतात. लोकशाहीमध्ये हम करो सो कायदा, एकाधिकारशाही, मी म्हणेन तसा कायदा, मी म्हणेन तसा नियम, असं चालत नाही. कारण राज्य कोणाचं आहे? लोकांचं आहे. तुम्ही लोकांचे प्रतिनिधी आहात. लोकांच्या वतीने लोकांसाठी तुम्ही राज्य चालवत आहात. ही लोकशाहीची खरी भूमिका आहे, ही लोकशाहीची खरी व्याख्या आहे. त्यामुळे ह्यामध्ये नेमकं काय झालं, सरकार का कमी पडलं, कुठे कमी पडलं, असाही मुद्दा येतो. की अभिजित दिपकेंना मोठं करण्यामध्ये राहुल गांधींना शह देणं असा मुद्दा आहे, हेतू होता. की अभिजित दिपके हा मोठा झाला की राहुल गांधी लहान होतील, असं आहे का? नाही, हा कोता विचार झाला, हा संकुचित विचार झाला की राहुल गांधी आणि अभिजित दिपके याची तुलना होणार नाही. कदाचित महिन्या 2 महिन्यानंतर अभिजित दिपकेंचं नाव लोकांच्या किती लक्षात असेल सांगू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की अण्णांच्या आंदोलनाच्या दरम्यान, अण्णांच्या आंदोलनामध्ये 2011 जे आंदोलन झालं त्यामध्येच केजरीवाल आणखी सगळे आले लोक. केजरीवाल त्यावर प्रसिद्धी झाली. केजरीवालांचा हेतू काय होता? सगळा हेतू तो उघड झालेला आहे की राजकारणात प्रस्थापित होणं, स्वतःचा पक्ष काढणं. परंतु त्या काळात ते असंच झालं, केजरीवालांनी अण्णांचा उपयोग केला हे झालंच, परंतु विरोधी पक्षांनी केजरीवालांचा उपयोग करून काँग्रेसला नामोहरण करण्यासाठी केजरीवालांचा उपयोग केला. परंतु काय झालं नेमकं, केजरीवालांनी स्वतःची ताकद, स्वतःची शक्ती, स्वतःभोवतीचं वलय वाढवण्यासाठी ह्या सगळ्यांचा उपयोग करून घेतला. केजरीवालने या सगळ्यांवर मात केली की यांना वाटलं हा आपल्या हातचा बाहुला बनेल, पण तसं झालं नाही. उलट पक्षी केजरीवालांनी ह्यांच्यावर मात केली हुशारीने, चतुराईने. आणि उलट पक्षी केजरीवालनी म्हणजे काँग्रेसनी भाजप दोघांनाही शत्रू मानलं, नंबर 1चं शत्रू मानलं. आणि दिल्लीमध्ये 15 वर्ष सलग असलेला काँग्रेस पक्ष नामशेष झाला. आणि भाजपची ताकदही नंबर 2ची दिल्लीमध्ये त्या काळात होती, काँग्रेसच्या खालोखाल. ती ताकद घटली आणि जवळजवळ 10 वर्ष दिल्लीत भाजपही मागे गेला. आणि 10 वर्षानंतर भाजप तिथे सत्तेवर आला. म्हणजे भाजप 25 वर्षांनी सत्तेवर आला. 15 वर्षे काँग्रेसची, 10 वर्षे केजरीवालांची. पण 15 वर्षानंतर केजरीवाल नसते तर भाजप सत्तेवर 10 वर्षापूर्वी आला असता. तो आला नाही. पंजाबमध्ये काय झालं? पंजाबमध्ये काँग्रेस सत्ता, काँग्रेस किंवा भाजप. तिथे अकाली दल पण आहे. मग अकाली दलने भाजपशी युती. मग एकतर काँग्रेस सत्तेवर किंवा भाजप सत्तेवर तिथे. तसं झालं नाही. मग तिथे त्यांनी भाजपची जागा काँग्रेसला हटवून केजरीवालनी स्वतःची जागा तिथं निर्माण केली. केजरीवालच्या सत्तेवर आले. म्हणजे ज्याला आपण पोचतो तो भस्मासुरासारखा आपल्यावर उलटतो. हे होतं कधीही. म्हणजे असं इंदिरा गांधींनी अनेक वेळ केलेलं आहे की त्या काळात प्रांतामध्ये, राज्यामध्ये जे काँग्रेसचे मोठे नेते असायचे त्यांचं नामोहरण करण्यासाठी इंदिरा गांधी इथल्या स्थानिक नेत्याला, दुसऱ्या अन्य नेत्यांना, जे बलाढ्य नेते असतील त्यांचं नामोहरण करायला तिथल्या स्थानिक नेत्यांना इंदिराजी बळ पुरवायचे, ताकद पुरवायच्या. कारण त्या राज्यातला नेता तो मोठा होता कामा नये, उद्या आपल्या प्रतिस्पर्धी निर्माण होईल. असं इंदिरा गांधीही करायच्या. पण त्यांनी झालं काय, शेवटी पक्षाचं नुकसानच झालं, काँग्रेसचं नुकसानच झालं. हेच झालं. तसं हे भाजपचं की अभिजित दिपकेंना आणि सोनम वांगचुकना मोठं करण्यामध्ये, सोनम वांगचुकना मोठं करण्याचा प्रश्न आहे ते समाजसेवक, त्यांचा दुसरा कुठलाही अजेंडा नाही. पण अभिजित दिपकेंचा मात्र अजेंडा आहे. मग त्यांना पुढे आणून राहुल गांधी मागे जातील असं वाटलं का? तर असं होणार नाही. राहुल गांधी आणि अभिजित दिपके ह्यांची तुलना होणार नाही, होऊ शकत नाही. राहुल गांधींचं शेवटी राहुल गांधी स्वतःचं स्थान आहे, त्यांच्याभोवती वलय आहे, ते व्यक्तित्व आहे. आणि अभिजित दिपके ह्यांचं काही वलय विलय तात्पुरतं सगळं आहे. अजून 2 महिन्यांनी कोणी त्यांना ओळखेल असंही, लक्षात ठेवलं असंही वाटत नाही.
कारण संघटना उभी करायला, माणसं जमवायला, माणसं जोडायला फार वेळ जात असतो. माणसं जमतात ते अगदी थोड्या काळासाठी माणसं जमतात, ते निघून जातात, परत येत नाहीत, लक्षातही त्यांच्या राहत नाही, ती लाट असते. मग अभिजित दिपकेनं मोठं करण्याचा हेतू काय असेल? त्यामुळे आंदोलन जे हे आहे हे हाताळण्यामध्ये सरकारला तितकंसं यश आलं नाही. कारण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा जर घ्यायचा होता, 36 दिवस का लावले? एवढ्या लोकांची, माध्यमांची नाराजी का ओढवून घेतली? देशभर लोक सरकारवर एवढी टीका करत होते, ती टीका का करून घेतली? नाराजी का ओढवून घेतली? खरं तर सरकारने पहिल्या दुसऱ्या दिवशी दखल घेऊन लगेच भेट द्यायला हवी होती. लगेच उपोषण मिटलं असतं, सुटलं असतं, विषय संपून गेला असता, त्यांना थोडा मोठेपणा दिला असता. तर हे सरकारने केलं नाही. सरकारने हे करायला पाहिजे होतं. त्यामध्ये सरकार कमी पडलं की आंदोलकांनाही विश्वास देण्यामध्ये, आंदोलकांचा विश्वास संपादन करण्यामध्ये. की कुणासाठी आंदोलन चाललंय? विद्यार्थ्यांसाठी आंदोलन चाललंय. विद्यार्थी म्हणजे राष्ट्राचं भवितव्य आहे, विद्यार्थी म्हणजे राष्ट्राचं भविष्य आहे, तो भविष्य काळ आहे, भवितव्य आहे, देशाचे भावी नागरिक आहेत, त्यांच्या हातात देशाचं भविष्य असणार आहे, त्याची आम्हाला काळजी आहे. हे सरकारने दाखवून द्यायला पाहिजे होतं. विश्वास सुरुवातीपासूनच द्यायला पाहिजे होता. सरकार हा विश्वास आंदोलकांमध्ये निर्माण करण्यामध्ये पहिल्या दिवसापासून अपयशी ठरलं, अयशस्वी ठरलं. तिथेच सरकार कमी पडलं. त्यामुळे सरकारला ही नामुष्की ओढवून घ्यावी लागली. आणि म्हणून 36 दिवसानंतर यांनी जो विजयोत्सव साजरा केला, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला, अखेर नाईलाजास्तव, आणि तो देशभर विजयोत्सव साजरा केला जातोय, तो योग्य की अयोग्य हा भाग वेगळा झाला. परंतु ही संधी, विजयोत्सव साजरा करण्याची संधी ही सरकारने दिली, हे मात्र नक्की. मंडळी, आपल्याला काय वाटते आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.